नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सायलीला शंका आलेली असते की घरात काहीतरी चुकीचं घडतंय, त्यामुळे तिला भीती वाटत असते. त्याची खात्री करण्यासाठी ती साडीच्या दुकानात पुन्हा फोन करून विचारते. तेव्हा तिला समजतं की त्या साडीची ऑर्डर प्रताप सुभेदारांनीच दिलेली असते आणि लाल साडीची पसंती ही अश्विन सुभेदारने दिलेली असते. तेव्हा मित्रांनो, यावरून सायलीला आता समजतं की प्रिया व अश्विन लग्न करतायत. तेव्हा ती या विचारानेच घाबरते. ती म्हणते, जर हे लग्न झालं तर प्रिया अश्विन भाऊजींचं आयुष्य उद्ध्वस्त करेल आणि या घराचा सत्यानाश करेल. काहीही करून मला हे लग्न थांबवावंच लागेल. मित्रांनो, सायलीला समजतं की ते फॅमिली कोर्टामध्ये लग्न करणार आहेत. तेव्हा ती कोर्टात यायला निघते. आता इकडे अर्जुन ही प्रियाला पाठीमागून पाहतो. प्रिया इथं काय करते असंही तो म्हणतो. इतक्यात एका माणसाचा धक्का अर्जुनला लागतो आणि अर्जुनची बॅग खाली पडते. तेव्हा बॅग उचलण्यासाठी अर्जुन खाली वाकतो. तेवढ्यातच प्रिया फोनवर बोलत बोलत पुढे जाते आणि अर्जुन बघतो तर तिथं प्रिया नसते. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ती प्रिया नव्हती, दुसरंच कोणीतरी होतं. त्यावेळी तिला प्रियासारखी साडी नेसलेली दुसरी कुठली तर मुलगी दिसते. तिला पाहून त्याची खात्री पटते की ती प्रिया नव्हती ते. त्यावेळी तो तिथून निघून जातो. मित्रांनो, इथे आतमध्ये रजिस्टर मॅरेज सुरूच असतात, पण प्रिया त्यांचा नंबर अजून आलेला नसतो. आता नंतर प्रिया फोनवर बोलून झाल्यानंतर आत येऊन बसते. तेव्हा ती कल्पनाला म्हणते, मामी, मला खूपच टेन्शन आलं आहे, खूप हुरहुर अशी वाटते ग. तेव्हा कल्पना तिला सांगते, तन्वी, अगं प्रत्येक नवरीची अवस्था अशीच असते आणि तुझं लग्न असंच चार चौघींसारखं नाही ना, म्हणून थोडं जास्त टेन्शन आहे. पण तू नको काळजी करूस, सगळं नीट होईल बघ. मित्रांनो, प्रिया मनातल्या मनात म्हणते, हे लग्न झालंच पाहिजे. ही माझ्यासाठी करो या मरो अशी अवस्था आहे. लग्न करायचं नाही तर महिपतच्या हातने मरायचं. मित्रांनो, प्रिया खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा आता प्रताप म्हणतो, तन्वी, मघाशी तू बाहेर गेलीस ना, तेव्हा ते अधिकारी आले होते. ते म्हणाले, अजून एक जोडपं आहे, त्यानंतर आपलाच नंबर आहे, काळजी नको करूस. मित्रांनो, सायली आता रिक्षातून कोर्टात यायला निघालेली असते. तेव्हा ती अर्जुनला सारखी फोन करत असते, पण अर्जुन काही तिचा फोन उचलत नसतो. मित्रांनो, आता अश्विन आणि तन्वीच्या आधीच्या जोडप्याचे लग्न होते. आता अश्विन आणि तन्वीचा नंबर असतो, म्हणून ते पुढे येऊन उभे राहतात. इकडे घरी पूर्णाजी या सगळ्या मंडळींची वाट बघत असतात. तेव्हा त्या म्हणतात, अजून कशी आली नाहीत ही मंडळी, माझंच चुकलं. लग्न लागल्याबरोबर फोन कर असं मी कल्पनाला सांगायला पाहिजे होतं. मित्रांनो, नंतर पूर्णाजी कपाटातील दागिने काढतात आणि म्हणतात, वाटलं होतं हा वारसा माझ्या मोठ्या नातवाला आणि नातसुनेला देईन म्हणून, पण त्यांनी तर माझा विश्वासघातच केला. म्हणून या दागिन्यांवर आता माझ्या धाकट्या नातसुनेचाच म्हणजे तन्वीचाच अधिकार राहील. हा तन्वीचा लग्नानंतरचा पहिला दागिना असेल, पण तो घ्यायला ती माप ओलांडून घरी तर यायला हवी. मित्रांनो, पूर्णाजी खूप खुश असतात. त्या खूप वाट पाहत असतात. त्यांची नातसून आणि नातू कधी एकदा लग्न करून घरी येतात असं त्यांना वाटतं. तेव्हा त्या कल्पनाला फोन करतात, पण कल्पना फोन उचलत नाही. तिचा फोन घरीच विसरलेला असतो ना. नंतर पूर्णाजी प्रतापला फोन करतात आणि विचारतात, अरे झालं का लग्न? तेव्हा प्रताप म्हणतो, नाही ग, होतंय आता. अगं, मी खाली गेलो होतो, तो माणूस आला होता ना हार आणि पेढे द्यायला, ते घेऊन आलो. आता आम्ही रजिस्टरच्या समोरच आहोत, होतील आता सह्या. तेव्हा पूर्णाजी हसतात आणि म्हणतात, मी अगदी वेळेवर फोन केलाय बघ. नवरा नवरीला म्हणाव, अक्षता पडत असतील तेव्हा मी इथूनच त्यांना आशीर्वाद देत असेल. मग प्रताप म्हणतो, अगं पूर्णाई, इथं कुठल्या आल्यात अक्षता, इथे फक्त सह्या करायच्या आहेत. तेव्हा पूर्णाई म्हणतात, तेच ते रे, पण लग्न लागतंय हे महत्त्वाचं. तेव्हा प्रताप म्हणतो, हो, मी आता सांगतो तुझा निरोप यांना, आता फोन ठेव. अगं, ती सायली असेल ना तिथे, तिने ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, लग्नासारख्या गोष्टीत सुद्धा सगळ्यावर बंधनं. तुम्ही घरी आला ना, काहीही लपवायची गरज नाही. अख्ख्या पनवेलला मी पेढे वाटणार आहे बघ. मग प्रताप म्हणतो, अगं हो, फोन ठेवतेस का आता? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, ठेवते रे बाबा, पण तुम्ही लवकर या. तेव्हा प्रताप म्हणतो, हो हो. मग पूर्णाजी फोन ठेवतात आणि त्या विमलला बोलवतात. तेव्हा तिला सांगतात की चांदीची ताटं काढून ठेवायला. तेव्हा विमल म्हणते, हो, आपल्याकडे कोणी पाहुणे येणार आहेत का? तेव्हा पूर्णाजी तिला रागवतात आणि म्हणतात, नसत्या चौकशा करू नकोस.
जे सांगितले तेवढंच कर. गोडाचंही काहीतरी कर. घरात गाजरं आहेत का? तेव्हा विमल म्हणते, हो आहेत ना. वहिनींनी काल 2 किलो गाजरं मागवली होती. का काय माहीत. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, गाजराचा हलवा कर. त्यात काजू बदाम घालायला विसरू नकोस. आणि त्या फुलवाल्याला सांग खूप फुले आणून ठेवायला. स्वागतासाठी लागतील ना. तेव्हा विमल पुन्हा म्हणते, कोणाच्या? मित्रांनो, पुन्हा पूर्णाजी तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, परत विचारलास का प्रश्न? जा, सांगितलं तेवढंच कर. तेव्हा मग विमल बाहेर जाते. मित्रांनो, पूर्णाजी नाथसुनेच्या स्वागतासाठी तयार झालेले असतात. आता इकडे कोर्टात कल्पना प्रतापला विचारते, पूर्णाईंचा फोन होता का? तेव्हा प्रताप म्हणतो, हो. तिच्या उत्साहाला उधाण आलंय. नाथसून कधी एकदा घरात येते असं झालंय तिला. तेव्हा प्रतिमा म्हणते, मी काय म्हणते, आपण आता तरी रविराज आणि अर्जुन सायलीला सांगूयात ना. इतक्या ऐनवेळेला ते लग्न थांबवू नाही शकणार. पण आपल्याला लग्न लागल्याआधी सांगितल्याचं समाधान मिळेल. तेव्हा प्रियाला राग येतो आणि ती म्हणते, कशाला हवंय ते समाधान? त्यांना सांगणं म्हणजे रिस्की आहे ना. आणि लग्न लागल्यानंतर त्यांना कळणारच आहे ना आई, म्हणून म्हणत होते. तेव्हा प्रताप म्हणतो, बरोबर आहे प्रतिमा. मी पूर्णाईला पण सांगितलं फोन ठेव, तिथे सायली आहे. तेव्हा मग कल्पनाही सांगते, प्रतिमा अगं तू काय वाईट वाटून घेतेस? बघ ना, हा किती आनंदाचा क्षण आहे आणि आपण दोघी आता विहिणी होणार आहोत. मित्रांनो, मग प्रतिमा हसते आणि खुश होते. मित्रांनो, इकडे सायली कोर्टात पोहोचलेली असते. ती अर्जुनला सतत फोन करते, पण अर्जुन त्याच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तो काही तिचा फोन उचलत नाही. आता तेव्हा सायली इकडे तिकडे चौकशी करते आणि नंतर ती फॅमिली कोर्टाकडे जाते. आता इकडे ते अधिकारी नवरा नवरीला सह्या करायला सांगतात. तेव्हा प्रताप म्हणतो, चला, पूर्णाईने तुम्हाला आशीर्वाद दिलेत आणि मला निरोप द्यायला सांगितलाय. तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णाजींचा आशीर्वाद काय, पाठीशी आमच्या असतोच नेहमी. मित्रांनो, नंतर मग प्रिया सही करत असते. तिच्यानंतर मग अश्विन ही सही करतो. नवरा नवरीच्या सह्या झाल्यानंतर मुलीच्या साक्षीदारांना सह्या करायला सांगतात. नंतर मुलाच्या साक्षीदाराला सह्या करायला सांगतात. यामध्ये प्रतिमा, प्रताप, कल्पना आणि अश्विनचा कलिक हे साक्षीदार म्हणून सह्या करतात. मित्रांनो, सगळ्यांच्या सह्या झाल्यानंतर कल्पना अश्विनला तन्वीला मंगळसूत्र घालण्यासाठी सांगते. तेव्हा अश्विन प्रियाला मंगळसूत्र घालतो. मित्रांनो, मंगळसूत्र घातल्यानंतर अश्विन आणि प्रिया एकमेकांना हारही घालतात. नंतर कल्पना सांगते की एकमेकांना पेढे चारा. तेव्हा अश्विन आणि प्रिया एकमेकांना पेढे चारतात. नंतर कल्पना, प्रतिमा, बाकीचे सगळेच अश्विन आणि प्रियाचं अभिनंदन करतात. मग ते अधिकारी सांगतात की आता तुम्ही दोघे कायद्याने नवरा बायको झाला आहात. मित्रांनो, हे ऐकून प्रिया मनातल्या मनात म्हणते, हुश, मर मेहनत करून शेवटी मी सुभेदारांची सून झालेच. आता ना महिपत ना नागोबा, कोणीच माझं काहीच वाकडं करू शकणार नाही, अगदी अर्जुन आणि सायलीसुद्धा. मित्रांनो, नंतर अश्विन व प्रिया अगदी हातात हात पकडून खाली बोलत येत असतात. तेव्हा ते एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतात. इतक्यात तिथे बाकीचेही येतात आणि कल्पना म्हणते, चला सुनबाई, गाडीत बसा. आता लवकरात लवकर घरी जाऊन मला तुमच्या गृहप्रवेशाची तयारी करायची. तेव्हा प्रिया म्हणते, हो. मित्रांनो, मग प्रिया प्रतिमाकडे बघून म्हणते, आई, माझी खरंच इच्छा होती ग, माझ्या लग्नात माझ्या बाबांनी असावं. पण आता काय करणार, माझ्या नशिबातच नव्हते ते. प्रतिमा म्हणते, त्यांचा तुझ्यावर खूप जीव होता ग तन्वी. त्यांनी तुझ्या लग्नाची केवढी स्वप्न बघितली आहेत माहिती आहे ना तुला. आणि बघ ना, आज तुझं लग्न लागलं तेव्हा त्यांना कळलंसुद्धा नाही. आणि जेव्हा आता कळेल त्यावेळी काय होईल याची भीतीच वाटते मला. मित्रांनो, हे ऐकून अश्विन म्हणतो, काहीही होणार नाही प्रतिमा आत्या. आपण सगळे मिळून रविराज काकाची समजूत काढूया. तेव्हा प्रतापही म्हणतो, आणि काहीही झालं ना, रविराज तन्वीचा बाप आहे. त्यामुळे तन्वीचं सुख जिथं आहे ते नातं तो स्वीकारणारच. तेव्हा प्रिया म्हणते, आई, तू अजिबात काळजी करू नको आणि गोळ्याही वेळेवर घे हां. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो, तू सुद्धा व्यवस्थित राहा बाळा. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तुमच्या दोघींचं काय चाललंय? तुम्ही अशा निरोपाच्या गोष्टी का करताय? प्रतिमा, तू घरी येतेस ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, आता लेकीच्या सासरी येऊन मी काय करू? मग कल्पना तिला सांगते, ते जरी लेकीचं सासर असलं ना तरी ते तुझं माहेरसुद्धा आहे. तेव्हा
तन्वीच्या गृहप्रवेशासाठी तू तिथं असायला हवे. प्रतिमा, अगं लेकीची पाठवणी करताना कसं वाटतंय हे माहिती आहे मला. तिच्यासोबत जितका वेळ घालवता येईल ना तेवढा आपल्याला हवाच असतो. म्हणून म्हणते, तू जर का घरी आलीस ना तर तुला तन्वीसोबत वेळ घालवता येईल आणि तन्वीलासुद्धा बरं वाटेल. हो ना गं तन्वी? तेव्हा प्रिया हो असं म्हणते. मित्रांनो, मग अश्विन म्हणतो, चला तर मग निघूयात. तेव्हा प्रताप सांगतो की अर्जुनची गाडी इथं दिसते. तेव्हा तो सगळ्यांना सांगतो अर्जुन इथेच कुठंतरी आहे, त्यामुळे लवकरात लवकर निघूयात, चला. मित्रांनो, मग सगळे गाडीत बसतात आणि तिथून निघून जातात. मित्रांनो, आता अर्जुनही त्याचं काम आटोपून बाहेर येतो आणि गाडीत बसून तोही घरी जातो. इथे सायली मात्र अजून कोर्टातच असते. तिला घरचे कोणच तिथं दिसत नाहीत. मित्रांनो, आता इकडे महिपत व नागराज प्रियाची वाट बघत असतात. तेव्हा नागराज सारखा तिला फोन करत असतो, पण प्रिया काही त्याचा फोन उचलत नाही. तेव्हा दोघेही तिच्यावर खूप चिडलेले असतात. त्यावेळी महिपत म्हणतो, ही मुलगी नुसती अवघड जागेचं दुखणं आहे. ती पळून गेली की काय? म्हणजे नागराज शेठ तुमच्या घरी सांगून जाण्याची पद्धत नाही का? तेव्हा नागराज म्हणतो, मी सुमनला विचारलं होतं कुठे गेली तन्वी. तेव्हा तिनं सांगितलं की तिच्या कॉलेजमध्ये फॅशन शो आहे म्हणून. अरे, कॉलेजच अस्तित्वात नाही आणि फॅशन शो कुठला होईल? मित्रांनो, नागराजही चिडलेला असतो. प्रियाने घरी खोटं सांगितलेलं असतं. आता महिपत म्हणतो की ती पळून गेली असेल, नाहीतरी जीव द्यायला गेली असेल. गाडीखाली येऊन जीव दिला आणि चिठ्ठीत लिहिलं, मी महिपतला घाबरून जीव दिला आणि माझा काका मला सारखं धमक्या देत होता. आता मग नागराज गेला का आपला जीव फुकट? तेव्हा नागराज म्हणतो, तसं नाही ती करणार. मी तिची रूम चेक केली, तिचे कपडे, तिचे साहित्य, तिची बॅग घेऊन ती गेले. पण कुठे गेली असेल? तेव्हा महिपत म्हणतो, म्हणजे जीव द्यायचा बेत नाही, आपल्या दोघांचा जीव घ्यायचा बेत असेल तिचा. आता नवीन कांड काय करून ठेवते पोरगी ही काय माहीत. मित्रांनो, नागराज आणि महिपत खूप टेन्शनमध्ये असतात. मित्रांनो, आता इकडे अर्जुन घरी येतो तेव्हा तो बायको अशी हक मारतो. त्याला सायली कुठेच दिसत नाही. किचनमध्ये विमल तयारी करत असते. तेव्हा चांदीची ताटं आणि फुलं बघून अर्जुन म्हणतो, हे काय? तेव्हा विमल त्याला सांगते की पूजा वगैरे नाही, बहुतेक कोणीतरी पाहुणे येणार आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुलाही माहीत नाही का? तेव्हा विमल म्हणते, नाही, पूर्णाईंना मला फक्त हे सामान काढून ठेवायला सांगितले आणि गाजर हलवा करायला सांगितलं आहे, बाकी मला काहीच माहीत नाही. मित्रांनो, गाजर हलवा ऐकून अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, पण एवढे स्पेशल गेस्ट कोण येणार आहेत? नंतर अर्जुन रूममध्ये जातो. तेव्हा सायली तिथे नसते. तेव्हा तो म्हणतो, कुठे गेल्या मिसेस सायली? मित्रांनो, नंतर अर्जुन पुन्हा खाली येतो. विमलला विचारतो. त्यावेळी विमल त्याला सांगते की सायलीताई मघाशीच अचानक बाहेर गेल्या आहेत आणि काहीही सांगून गेलेले नाहीत. कधी गेल्या हेच मला कळालं नाही हो. तेव्हा अर्जुन म्हणाला, असं न सांगता गेल्या? असं कोणतं अर्जंट काम आलं असेल त्यांना? मित्रांनो, अर्जुनला थोडं टेन्शनच येतं. त्यावेळी विमल म्हणते, काय माहीत नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मित्रांनो, अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, सायली मला इतक्यांदा का कॉल करत होत्या? काही प्रॉब्लेम नसेल ना? मधुभाऊंना काही झालं नसेल ना? मित्रांनो, मग अर्जुन काळजीने मधुभाऊंच्या खोलीत जाऊन त्यांची चौकशी करतो. तेव्हा मधुभाऊ निवांत बसलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, मी अगदी ठणठणीत आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर काळजी का? सगळं ठीक आहे ना? तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, मधुभाऊंना कळलं सायली न सांगता बाहेर गेल्या तर त्यांना उगाच काळजी वाटेल. तेव्हा मग मधुभाऊ पुन्हा विचारतात, जावई बापू काय झालं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, मी तुमची चौकशी करायला आलो होतो. तुम्हाला काय हवं आहे का? मी येऊ शकत नाही का? तेव्हा मग मधुभाऊ म्हणतात, अरे असं कसं म्हणतात? तुम्ही केव्हाही येऊ शकता, घर तुमचंच आहे. उलट मी असा एकटा बसलेला असतो, कोणीतरी बोलायला आलं की बरं वाटतं मला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरं, मी आता येतो, तुम्ही आराम करा मधुभाऊ. मित्रांनो, मग अर्जुन बाहेर येऊन सायलीला फोन करतो, पण सायलीचा फोन काही लागत नसतो. इतक्यात सायली बाहेरून पळत येताना अर्जुनला दिसते. तेव्हा अर्जुन गडबडीने बाहेर येतो आणि तिला विचारतो, कुठे गेला होतात तुम्ही केव्हापासून? तुम्हाला फोन करतोय मी. तेव्हा सायली म्हणते, सांगते, सगळं सांगते, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मित्रांनो, सायली आता सांगतच असते. इतक्यात अश्विन व प्रिया लग्न करून घरी येतात आणि हे अर्जुन आणि सायली बघतात. तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. मित्रांनो, कल्पना, प्रताप आणि प्रतिमा हेही त्या दोघांच्या बरोबर असतात.
हे बघून अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो. तेव्हा पुढं आल्यानंतर कल्पना पूर्णाईला आवाज देते आणि म्हणते, आम्ही आलोय पूर्णाई. तेव्हा पूर्णाजीही बाहेर येतात आणि म्हणतात, या या, मी तुमचीच कधीपासून वाट बघते. अश्विन आणि तन्वी, तुम्हा दोघांना मला डोळे भरून बघू देत. मित्रांनो, तेव्हा कल्पना म्हणते, आता माझ्या नवीन सुनेचा गृहप्रवेश होणार आहे. विमल, तन्वीसाठी तांदळाचं माप तयार कर आणि ओवाळणीचं तयारी मी करते. मित्रांनो, आता सायली अश्विनला म्हणते, तुम्ही खूप मोठी चूक करताय अश्विन भाऊजी. तेव्हा कल्पना रागाने म्हणते, हे सांगणारी तू कोण आहेस ग? तुला काही चूक बरोबर कळतं का? यातला काही फरक तुला समजत नाही. तेव्हा प्रतापही म्हणतो, घराबाहेरच्या लोकांनी यामध्ये बोलायची काही गरज नाही. तेव्हा मित्रांनो, अर्जुनला खूप राग आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, मी पण घराबाहेरचा आहे का डॅड? मलाही बोलण्याचा हक्क नाही? तेव्हा अश्विन म्हणतो, काय बोलणार होतास तू? हेच ना, की मी तन्वीशी लग्न करायला नको होतं. तन्वी किती वाईट मुलगी आहे आणि फक्त तुझी बायको किती चांगली आहे, हे बोलणार होतास ना तू? तेव्हा अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन, ही कधीपासून आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करते आणि यामागे हिचं प्रेम नाही, स्वार्थ आहे. हिला माझ्याशी लग्न करता आलं नाही म्हणून ती तुला फसवते. मित्रांनो, आता अश्विनही चिडतो आणि म्हणतो, दादा, माझ्या बायकोबद्दल बोलतोयस तू आणि इतका तोल सोडू नकोस की माझा तुझ्यावर हात उठेल. मित्रांनो, हे ऐकून तर आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तेव्हा प्रतिमा अश्विनला रागवते म्हणते, तू तुझ्या भावाशी बोलतोयस अश्विन. तेव्हा अश्विन म्हणतो, मग हे त्यांनीही लक्षात ठेवायला हवं ना प्रतिमा आत्या. आता अर्जुन म्हणतो, तू माझ्यावर हात उचलणार आहेस? मित्रांनो, अर्जुनला अश्विनच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलेलं असतं. तो म्हणतो, या मुलीसाठी तू माझ्यावर हात उचलणार? अरे अश्विन, तू खूप भोळा आहेस. ही तुला कधी फसवेल हे कळणार सुद्धा नाही. मित्रांनो, ही मूर्ख प्रिया अर्जुनकडे डोळे मोठे करून बघत असते आणि बाकीचे सगळे भावाभावात झालेलं भांडण बघत असतात. मित्रांनो, तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी, मुळात तुम्ही हिच्याशी लग्न करायला तयारच कसे झालात? हिच्यामुळे याआधी घरात किती कलह झालेत हे तुम्हाला कळत नाही का? तेव्हा अश्विन म्हणतो, हे बघ, फक्त मोठे मोठे शब्द वापरले म्हणून तुझी बाजू खरी होत नाही आणि यानंतर माझ्या बायकोच्या विरोधात मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. मित्रांनो, मग प्रताप म्हणतो, आणि फसवणुकीबद्दल कोण बोलतंय बघा. हे तुम्ही दोघांनी मिळून आमची किती मोठी फसवणूक केली हे विसरलात का? अरे, तुमच्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा शब्द उच्चारायलाही मला भीती वाटते. मित्रांनो, तेव्हा कल्पना म्हणते, अश्विनने तुझ्यासारखी लपवाछपवी केली नाही. हे लग्न त्याने आम्हाला विश्वासात घेऊन नाही तर रीतसर आमची परवानगी घेऊन केले. मित्रांनो, अर्जुन खूप दुखावलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, मम्मा, डॅड, पूर्णाजी, तुम्ही माझ्यापासून लपवलं याचं वाईट वाटलं नाही मला, अजिबात नाही. कारण तुम्ही सगळ्यांनी तर मला कधीच परक करून ठेवले. पण तरीही मला वाटत होतं की अश्विन माझाच आहे, माझा तोच धाकटा भाऊ, जो शाळेत जाताना अर्धं चॉकलेट तोडून मला द्यायचा. शाळेत टीचर ओरडल्यानंतर तो मला येऊन सांगायचा. परीक्षेत अभ्यास झाला नसेल तर तो माझ्याशी शेअर करायचा. आणि आज त्याने आयुष्याचा एवढा मोठा निर्णय मला एकदाही सांगावंसं त्याला वाटला नसेल. मित्रांनो, अर्जुनची अवस्था बघून सायलीलाही खूप वाईट वाटलेलं असतं आणि ही प्रिया मात्र भावाभावांमध्ये फूट पाडून त्यांच्या भांडणाची मजा घेत असते. मित्रांनो, आजचा भाग तर इथे संपलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये गृहप्रवेशाच्या वेळी प्रिया तिचा गृहप्रवेश सायलीने करावा अशी पूर्णाजींच्याकडे ती इच्छा व्यक्त करते. आता बघूयात मग सायली प्रियाची ही इच्छा पूर्ण करते का? अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.